नमस्कार मित्रांनो, आपण नॉर्थ गोव्याला आहोत. नॉर्थ गोव्यामध्ये इकडची फिश थाली ट्राय करायला आपण आलो आहे. कॉन्डोलियमला डेकॅथलॉन नावाचं शॉप आहे, त्याच्या मागे साई प्रसाद हे थालीचं एक स्पेशल आणि खूप फेमस रेस्टॉरंट आहे. तर तिकडे आपण आलो आहे इकडची चोनक थाली ट्राय करायला. चोनक थालीसोबत आपण इकडची बांगडा थाली आणि इकडची प्रॉन्स थाली पण आपण ट्राय करणार आहोत. तर मी लगेचच थाली येते. थाली आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की इकडच्या थालीमध्ये काय स्पेशालिटी आहे, इकडच्या थालीमध्ये माशाची टेस्ट कशी आहे, फिश कसं आहे, मसाल्याची टेस्ट कशी आहेत. लवकरच तुम्हाला सगळं सांगणार आहेत. गुड बाय. साई प्रसाद हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत. इकडे आपण फिश थाली वेगळ्या वेगळ्या मागवली आहेत. मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण सगळ्यात पहिलं तुम्हाला एक माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला एक विनंती आहे आणि एक सांगणं आहे, सूचना आहे. जर तुमचं वय 21 वर्षाच्या वर असेल तरच या गोष्टीला बघा. अदरवाईज बिकॉज अल्कोहोल इज नॉट गुड फॉर हेल्थ. पण गोवा आहे आणि गोव्यामध्ये फिश थाली आहे, त्याच्यासोबत बिअर कंपल्सरी असं आम्हाला प्रोड्युसरनी सांगितलेलं आहे. सो आम्हाला हे दाखवणं थोडंसं भाग आहे. परंतु 21 वर्षाच्या वरती असाल आणि बिअर पित असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही गोव्यामध्ये एन्जॉय करू शकता. पण 21 वर्षाच्या आत असाल तर बिअर सोडून बाकी सगळं बघा. सो यू विल एन्जॉय इट. सगळ्यात पहिलं आपण इकडे स्टार्ट करतो आहे. ते 3 प्रकारच्या फिश थाली आपण इकडे मागवलेल्या आहेत. इकडे तुम्ही बघू शकता ही चोनक फिश आहे. ओके, चोनक फिश बरोबर चोनक फिश थाली आहे. थालीमध्ये तुम्ही बघू शकता इकडे चपाती आहे, राईस आहे, इथे फिश ग्रेव्ही आहे. फिश ग्रेव्हीचा कलर तुम्ही इकडे बघाल तर हा नॉर्मली आपण महाराष्ट्रामध्ये जसं रेड किंवा ऑरेंज असतं त्याच्यापेक्षा आणखीन हलका ऑरेंज कलरचं ही फिश ग्रेव्ही आहे. त्यासोबत त्यांनी इकडे खेकड्याची ग्रेव्ही दिलेली आहे. खेकड्या पूर्ण नाही आहे पण खेकड्याची जी नांगी असते त्याची ग्रेव्ही आहे आणि एकदम स्ट्रॉंग स्मेल आहे. म्हणजे याचं एकदम चांगलं ज्यूस याच्यामध्ये उतरलेलं असताना आपण लगेचच हे ट्राय करूया. ॲज एक्सपेक्टेड त्या नांगीचा पूर्ण ज्यूस याच्यामध्ये उतरलेला आहे. ही एक व्हेजिटेबल दिलेलं आहे त्यांनी, भेंडीची भाजी आहे आणि इकडे सोलकढी आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे सोलकढी आहे, सलाड आहे, लोणचं आहे, राईस आहे, पापड दिलेलं आहे. तर चोनक हा जो फिश आहे हा तुम्ही बघू शकता याचं किती मोठा इकडे पीस दिलेला आहे. तर हे एकदम बोनलेस आहे. चोनकला महाराष्ट्रामध्ये जिताडा बोललं जातं. तर हे चोनक आहे. आपण लवकरच हे लगेचच टेस्ट करतो आहे. याचा पूर्ण फ्लॅटर आहे, पूर्ण विदाऊट बोनलेस आहे. खूप चविष्ट मासा आहे. ह्याला वरून रव्याचं कवर करून त्यांनी फ्राय केलेलं आहे. व्हेरी टेस्टी. नक्कीच ट्राय केलं पाहिजे चोनक थाली. त्याच्यासोबत हे चोनक लक्षात घ्या, समुद्रातले मासे किंवा कुठलेही मासे पण स्पेशली समुद्रातल्या माशांमध्ये प्रथिने किंवा विटॅमिन्स खूप प्रमाणात असतात. स्पेशली विटॅमिन 12, B12. तर मासे खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच चांगलं आहे. मासे खाल्ले पाहिजेत, लहान मुलांनी खाल्ले पाहिजेत, वयोवृद्ध लोकांनी. फॅट खूप कमी असतं माशांमध्ये कम्पेअर टू रेड मीट किंवा आपण बाकी मीठ पण खातो. तर अशा प्रकारे हे आम्ही 3 थाली मागवलेली आहे. मी आता इकडे ह्या चोनक थालीबरोबर आली जी फिश कढी आहे ती फिश कढी राईसबरोबर ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की ती राईसबरोबर कशी लागते. ही एकदम कोकोनट बेस ग्रेव्ही आहे आणि ती आपण राईसमध्ये टाकलेली आहे. जसं मी बोललो कोकोनट बेस ग्रेव्ही आहे. हलकी तिखट आहे, जास्त स्पायसी नाही आहे, कोणी खाऊ शकतं, लहान मुलं वगैरे. राईसबरोबर जर टेस्ट खूप छान लागतं आहे. आणि गोवन जी करी, गोवन टेस्ट जसं बोलतात, प्रॉपर गोवन कढी आहे. सोलकढीचं आपण एक सिप घेतो आहे.
खूप रिफ्रेशिंग आहे, व्हेरी नाईस. चोनक नंतर आपण ट्राय करणार आहोत इकडचे प्रॉन्स फ्राय. प्रॉन्सची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठ्या साईजचे प्रॉन्स आहेत. हे थालीमध्ये आलेले प्रॉन्स आहेत, हेही मी तुम्हाला सांगतो. हे प्रॉन्स आपण वेगळे घेतलेले नाही आहेत, प्रॉन्स थालीमध्ये सोबत ते प्रॉन्स आले. त्याच्यावरती आपण थोडं लिंबू स्प्रिंकल करणार आहोत आणि त्यानंतर याला ट्राय करणार आहोत इकडे. एकदम फ्रेश आहेत प्रॉन्स, खूप फ्रेश आहेत. थोडंसं स्वीटनेस आहे. फ्राय पण खूप छान केलेत. प्रॉन्स खरंच खूप सुंदर आहेत, खूप टेस्टी आहेत, खूप चविष्ट आहेत. तुम्ही जेव्हा पण गोव्यात याल ना नॉर्थला, हे साई प्रसाद हॉटेलमध्ये येऊन इकडच्या थाली नक्की ट्राय करा. स्पेशली इकडची चोनक थाली, प्रॉन्स थाली. बांगडा आपण नेहमीच खातो, पण बांगडाही इकडचा खूप फ्रेश आहे. त्यांनी आत्ताच दिलेला आहे बांगडा, तोही तुम्ही ट्राय करा. तुम्ही बांगडाचा फ्रेश बघू शकता. बांगडा खूप गरम आहे ॲक्च्युली. एकदम फ्रेश आहे बांगडा. हा बांगडा फिश थालीसोबत आलेला आहे. हा रवा फ्राय आहे, पण दाखवूयात. पण इकडे आल्यानंतरच्या ह्या फिश थाली आहेत त्या खूप सुंदर आहेत, खूप चविष्ट आहेत. आता आम्ही पूर्ण टीमसोबत इकडचं पूर्ण जेवण एन्जॉय करतो आहोत. तुम्ही इकडे गोव्याला आलात नॉर्थला तर तुम्हीही या, इकडचं जेवण एन्जॉय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, जेवण कसं वाटलं आणि तुम्ही इकडे आल्यानंतर नक्की हे ट्राय करा. गुड बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.